मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि आता माझी मुलगी तर 9thला जाणार आहे. मग मी असं ठरवलं की आता इथून पुढे तर किचनमध्ये हिला क्वीन बनवायचं. म्हणजे अभ्यास तर पाहिजेच पाहिजे, पण किचनमध्ये पण मुलांना शिकवणं गरजेचं आहे. मुलगा थोडासा छोटा आहे, पण त्याला पण छोटी मोठी कामं मी शिकवत असते. आज मी संध्याकाळच्या स्नॅक्सला समोसे बनवणार होते आणि खरं सांगू का, तर मुलीचीच इच्छा होती की मम्मी मला पण हेल्प करायची, मला पण शिकायचं. तसं ती किचनमध्ये सारखीच अशी साईडला उभी असते आणि मग मी ती माझं बघतच असते. कधी कधी ट्राय करायची पण इच्छा होती. मग म्हटलं चल आज आपण दोघी मिळून बनवूयात. आता समोसे म्हटलं की एवढं सगळी प्रोसेस मोठी काय करणार नाही मी, एकदम झटकीपट होणारे समोसे इथं बनवणार आहेत. तर पहिल्यांदा इथं पॅनमध्ये म्हणजे पॅनमध्ये तेल टाकलं, नंतर त्याच्यात बटाटे स्मॅश करून टाकले, जिरे मोहरी टाकली थोडीशी, मग बटाटे स्मॅश करून टाकले आणि नंतर मी धने आणि जिरेची फ्रेश अशी पूड बनवली होती, ती पण तिला टाकायला सांगितलं. मीठ हळद टाकली, वाटाणे फ्रोझन टाकलेले आहेत, जे मीच फ्रोझन घरी म्हणजे बनवलेले आहेत, विकतचे नाहीत. आणि नंतर छान असं सगळं स्मॅश केलं. आता हे तिला एकदम बटाटे काय झाले होते, पूर्ण उकडले नव्हते, तर मग मी स्मॅश केला आणि लास्टला मी टाकलेला आमचूर पावडर. हा मसाला तर छान असा तयार झाला आहे आणि त्याची रेसिपी आहे ना, मी तिला लास्टला विचारली की आपण काय काय केलं होतं, ते तिने एकदम डोक्यात ठेवलं आणि सांगितलं. आणि खरं तर सांगू का, हा आता यूट्यूबमध्ये व्हिडिओ म्हणजे टाकला ना की आता हा लॉंग टाईम राहील, नंतरही ती कधी बघू शकते आणि तिच्या पण म्हणजे आठवणीत राहतील या गोष्टी, म्हणूनच हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकते आहे. आता ह्या बघा, समोसा शीट अशा प्रकारे मिळतात, म्हणजे जर मैदा वगैरे एवढं सगळं काही करायची गरज म्हणजे पडत नाही ह्या गोष्टीला. आणि लहान मुलांना शिकवतोय म्हटलं थोड्याशा क्रिएटिव्ह गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि याच्यात त्यांना मज्जा येते. आता इथं समोसा कसा फोल्ड करायचा ते शिकवत होते मी हिला. शिकवता शिकवता खरं तर माझे 2 समोसे ऑलरेडी बिघडले, पण नंतर बाकी सगळे मग चांगले आले आणि मग ती खूप खुश होती की तिला पण जमलं. आणि मी पण आश्चर्यचकित होते की हिला कसं जमलं, कारण मी जेव्हा पहिल्यांदा हा पट्टी समोसा बनवत होते ना, त्यावेळेस मला पण व्यवस्थित येत नव्हतं, पण तिने खूप छान केलं. आणि फ्राय करताना तर मी तिथं सोबतच होते, एकदम अलगद हाताने तिने तेलामध्ये सोडलं. मग नंतर मी एकीकडे चहा ठेवला, माझा चहा पण बनवून झाला आणि मस्त असे समोसे बनलेले आहेत. तर तुम्ही आता सुट्टीमध्ये काय करणार आहात, किंवा तुम्हाला माझ्या मुलीबरोबर रेसिपी पाहायला आवडतील का, मला कमेंट करून सांगा. तर मस्त इथं समोसे तयार झालेत आणि मग म्हटलं की तुमच्यासमोरच याचा रिव्ह्यू पण द्यावा. खरंच ह्याचे म्हणजे ह्या पट्टी समोसाचे समोसे खूप छान लागतात. मला तर नॉर्मल समोस्यापेक्षा जास्त आवडतात. याच्यात वेगवेगळं स्टफिंग तुम्ही करून टाकू शकता आणि मग काय, नंतर मस्त एन्जॉय केलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.